डोळ्यांचं काही सीन लेन्स बिन्स लावून आलेत का म्हणजे ओरिजिनल ओजी आपल्या रक्तातच नाहीये. तुम्हाला आता सध्या किती गर्लफ्रेंड आहे? पैसा पुढे कोण नाही, असा आहे माझा स्वभाव आहे. बऱ्याच लोकांनी फायदा उचलला लाईफ मध्ये. पोरगी भाई लोक गुडघ्यात असतं, पण मला आहे ना प्रेम हाईट ठेवायला आवडतं. प्रायव्हेट हा खुले किताब तो पहिले पडले ते. की तुम्ही रॅपर कसे बनले, कोणाचं बघून बनले? ते म्हणतात ना वाडा जरी लागला झाला असं तरी पाळीचं विसरत नाही. प्रॉपर पुण्यातलं. महिन्याला तुम्ही 20 कमावता ना, ते एका दिवसात काढतो आम्ही. आता तर कोणतं रजिस्टर झाले. वेलकम टू हुड पब्लिक. कसा आहे मूड चांगला असेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या बोलण्याप्रमाणे महाराष्ट्रातले लाडके तुमचे रील स्टार मी या चॅनलला घेऊन येणार आहे. सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुमच्यापर्यंत व्हिडिओ लवकर पोहोचून जाईल. जशी तुम्ही कमेंट केली होती ओमी भोसले पाहिजे, तर आज आपल्या चॅनलला घेऊन आलोय पोरींचा लाडका, हा महाराष्ट्रातला म्हणजे सगळ्यांचा लाडका आपल्या ओमी भोसलेला आपण आज आपल्या चॅनलला घेऊन आलोय. त्यांना बोलवून घेऊया आपण आणि व्हिडिओ पूर्ण बघा, खूप मजा येणार आहे. तर या कसं वाटलं तुम्हाला आपल्या छोट्याशा स्टुडिओ मध्ये येऊन? मस्त आहे की, भारी स्टुडिओ आहे, काही विषय नाही. उन्हाळ्यात गारगार वाटतं. मग काय एसी बीसी लावलाय, काही विषय लांबून आले आपल्या चॅनलला, बरं वाटलं. बस का. तर पब्लिक तुम्ही ओळखतच असाल आपला लाडका. माझा तर आहेच, पण जास्त करून म्हणजे पोरींचा लाडका आहे. लाखो करोडो दिलांवर राज केले भाऊनी पहिल्यापासूनच. भाऊ सारखं नाही. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. तर आपल्या चॅनलला आले, लय बरं वाटलं मनाला. आपण लय दिवसापासून म्हणजे कॉन्टॅक्ट करत होतो की यावं तुम्ही, पण पहिलंच आपली दोस्ती आहे, लोकांना कळून द्या यार. इन्स्टा आणि रील्सच्या आधीपासून आपली दोस्ती आहे. लय जुने मित्र म्हणजे भाऊसोबत पहिल्यापासूनच ओळख आहे. तर भाऊला कॉल वगैरे केला या म्हणून, त्यांनी आपल्यासाठी लांबून आलेत. पाणी वगैरे थंड नाही, नको तुम्ही थोडं नाही, जास्त थोडंसं भेटतंय. आम्ही सगळ्यांनी एक प्लॅन बनवलाय. पण हे डोळ्यांचं काही सीन लेन्स बिन्स लावून आलेत का म्हणजे ओरिजिनल ओजी जरा बघू शकतो. तर म्हणजे सगळ्यांना असे डोळ्यांवरच फिराय तुमचे क्लोजअप व्हिडिओ असते फेसवर आधीपासून, म्हणजे एक्सप्रेशन, डोळे, फोटो बिटो ओरिजिनल आहेत. सगळं ओरिजिनल आहे. पायाच्या नकापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सगळं ओजी आहे. नाही मला म्हणजे मी व्हिडिओ मध्येच बघितले लिप्स एवढे पिंक. आमच्या बागा होत, आम्ही तर व्यसन पाणी बी नाही करत. देखा आपने लापरवाही का नतीजा है. शपथ नाही करत. आम्ही करतो का? नाही, आता तुमचं पिंक आहे म्हणल्यावर तुम्ही नसन करत. नाहीच करत. मी असं ऐकलंय की काय ते स्मोक वगैरे केल्यावर होटे काळे होते. असं काही नाही. माझे होट काळे असं समजू नका की स्मोक करतो, अजिबात नाही. भाऊ सिगार मारतो, आपल्या रक्तातच नाहीये. पण आता मुद्द्यावर येऊ. आता तुमच्या महाराष्ट्रभरात व्हिडिओ चालतात सगळीकडे ओमी भोसले. तर महाराष्ट्रात तुम्ही प्रॉपर कुठले ते लोकांना अजून कळलं नाही. मी तसा आधी होतो पर्वतीला राहिला. पर्वती म्हणजे पुण्यातलेच? पुण्यातच प्रॉपर पुण्यातला. मग तिथनं नंतर आता शिफ्ट झालो नरेगाव. 5-6 वर्ष झाले तिथंच आहे. नरेगाव मध्ये म्हणजे प्रॉपर तुम्ही पुण्यातले नरेगावला. आता कॉलेज करता की काय बिझनेस? कॉलेज नाही करत. कॉलेज वाले घ्यायला येतात पण मी जात नाही. हो का? एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर एक्टिंग के वजह. म्हणजे कॉलेज पासून लांब आहे. आता म्हणजे काय लाईफ मध्ये आता काय चाललंय, बिझनेस वगैरे करता? आता सध्या चालल्यात गोष्टी नाही का की बिझनेस वगैरे स्टार्टअप करायचंय. आता म्हणजे इन्स्टा वगैरे चालू आहे आपलं. रील्स काय कंटिन्यू असतं आपल्या. तुम्ही या फील्ड मध्ये कसे काय म्हणजे रील स्टार कसे बनले, कोणाकडनं बनले, असं झालं कोणाचं बघून बिगून नाही. टिकटॉकचा जमाना चालू म्हणजे तुम्ही बी एक टिकटॉक स्टार. आपल्याकडे सगळे येतात टिकटॉक स्टार आहे. भाऊ पण टिकटॉकला होते. म्हणजे टिकटॉकला किती फॉलोअर्स होते? माझे 50K प्लस होते. टिकटॉकने आपल्याला धोका दिला नाही का पद्धत. म्हणजे 50K झालेच बंद पडलं. 50K झाले दर्द होत आहे. माझ्यासोबत पण असंच घडलं. नवीन टिकटॉक स्टार बनलो, लोक वळखायला लागले, तेवढ्यात बंद झालं. म्हणजे त्यावेळेस 2-3 दिवस जेवलो नव्हतं मी. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. लेकिन खरी गोष्ट आहे, जेवलो नव्हतो. कारण पोरींचे मेसेज, मोबाईल नंबर सगळं गायब झालं. काही दिसत नव्हतं. डायरेक्ट बॅन केलं रातोरात. मग जरा प्रॉब्लेम झाले 2-3 दिवस. मोदीने आपल्याला थोडासा, पण मी कॉल केलता परत की म्हणले मोदी सरांना सांगितलं जरा परत आणून द्या टिकटॉक. टिकटॉक काय परत आणून नाही दिला. म्हणजे टिकटॉक पासूनच आवड होती का तुम्हाला? टिकटॉक आवड म्हणजे आवड नव्हती. मी त्यावेळेस बिगायचो नाही का. मग आमच्या इथले होते थोडेफार. म्हणजे तुमच्या इथं पहिल्यापासूनच टिकटॉक पोरं होती की ज्यांना नाद होता नाही का या गोष्टींचा. मग ते आम्ही काय झालं एका दिवशी असंच बसलो होतो टाइमपास करत. ते म्हणले चला बनवू. असंच टाइमपास गेल्या मी बनवायला चालू केले. मग माझी एक व्हिडिओ लय व्हायरल झाली नाही का.
व्हायरल झाली तेव्हापासून मग पोर लागली मागे तू कर म्हणजे कोणता व्हिडिओ होता, कसं कंटेंट काय होतं? एक्सप्रेशनच हा माझं एक्सप्रेशन स्टार्टिंग पासून आतापर्यंत तोच हो, कंटेंट ते मराठी लुक वगैरे टोपी घालून व्हिडिओ बनवायचे तुम्ही पहिला. तर मग तो व्हायरल झाल्यानंतर मग कंटिन्यू केलं नाही का, कंटिन्यू केलं मग टिकटॉक झालं बंद. बंद झाल्यानंतर मग 3-4 महिने तर काय इन्स्टाला मी ऑनच नव्हतो नाही का. नंतर परत म्हणलं चला ट्राय करून बघू. झालं टिकटॉक बंद झालं इन्स्टाला नाही आलं, थोड्या दिवसांनी आलं हा ते ते रील्सचं ऑप्शन. माझ्या मते 1.5-2 महिन्यानंतर आलं रील्सचं ऑप्शन त्यानंतर आलं. त्यानंतर बंदच झालं नाही का. पण एवढं काय तेव्हा वाटत नव्हतं कारण एवढं करून काहीच भेटलं नाही असं झालं, त्यामुळे नको वाटत होतं. नंतर परत केलं आपलं, मग लॉकडाऊन गाजवलं. लॉकडाऊन मध्ये म्हणजे तुम्ही होते का नाही इन्स्टाला वगैरे? इन्स्टाला पक्क गाजून टाकलं होतं लॉकडाऊन. इन्स्टाला लॉकडाऊन मध्ये लय. घरात तू बसून पण रील्स राडी. बनवायचे महाराष्ट्रात. पण राडे केलते लॉकडाऊन मध्ये. चांगली गोष्ट. म्हणजे इन्स्टावर आता इन्कम वगैरे चालू आहे का सांगायला आवडेल? चालू आहे. लोकांना असं वाटतंय की इन्स्टावर रील्स बनवणारा माणूस प्रत्येक जण फालतू असतो. असं नसतं ना. म्हणजे लय जण आता जज तो करतात की नाही का मी- ह्याला काम नाहीये, यो काय नुसतं व्हिडिओ बनवत असतो. पोरांचं लय नाव बदनाम होतं की याला काम धंदे नाही, यो कामाला जात नाही, नुसतं व्हिडिओ बनवत फिरतो. ते तर सगळीकडेच चालू आहे. पण मी एकच सांगेन नाही का की महिन्याला तुम्ही 20 कमावता ना ते एका दिवसात काढतो आम्ही इन्स्टावर एवढं तर आहे. म्हणजे इन्स्टा म्हणजे सेट करते set लाईफ करते आणि life. इन्स्टावरनं लवकर Struggle- ग्रोथ होतो माणूस, लवकर struggle पण सगळं करावं व्हायरल लागतं. होतं. तेवढा आहे. 12 तास काम केल्यानंतर महिन्यानी पेमेंट भेटतो ना. मग इथं पण स्ट्रगल तेवढं सगळ्या गोष्टींमध्ये मेहनत करावंच लागते. काही विषयच नाही त्यात. स्ट्रगल केल्यावरच. स्ट्रगल केल्यावरच भेटणार ना. पण आता म्हणजे लोकांना तुम्ही सांगा की इन्स्टावर रील्स बनवणारा आता तर कोण पण रजिस्टर झाले करोबाला गेलं तर असं दाखीवाले भाऊ बोलतो तेवढं आहे. आता कोण पण रील स्टार झाले ना, म्हणजे सोशल मीडिया इंस्टाग्राम मुळे ना सगळ्यांच्या कला बाहेर यायला लागले. कोण कोण अजून काय बाहेर काढतंय. लागले बाहेर. पण आता रील स्टार बनते ते त्यांना फॉलो करते म्हणली चांगली गोष्ट आहे. त्याची कला चांगली गोष्ट काय आहे. असेल बाहेर यायला लागलेत लोक. माझं एकच मत आहे की कला दाखवणाऱ्याला फॉलो करा, कलेची पार वाट लावणाऱ्याला फॉलो करू. तेवढं एक नाही का भाऊकडनं चांगलं म्हणजे ऐकायला भेटलं. खरंच तुम्ही चांगल्या माणसांना फॉलो करा. उगाच कोणाला बी रील स्टार बनवायला लागले तुम्ही. येडा बिके किती चांगला माणूस आहे, त्याला फॉलो करा राव 2-3 काहीतरी सोड की रे. तर आता आपण आपल्या मुद्द्यावर बोलूया. फॅमिली बद्दल काय सांगायला आवडेल? फॅमिलीमध्ये किती जण राहता, काय राहता, फॅमिलीचं काय काय? आता सध्या तर 3च आहे, मी मम्मी पप्पा. 2 बहिणी आहेत बट दोघींची लग्न झालेत. लग्न झालं म्हणजे बारकेत तुम्ही हा, घरात? मी बारकेत सगळ्यात म्हणल्यावर घरात लाडके असणार. घरात तर आहे. सगळ्यात लाडका बारका हा ते तर आहे. म्हणल्यावर घरातलं काय? लाडबीड माझ्याच होतं. घरच्यांनी सपोर्ट वगैरे केलता का व्हिडिओ बनवायला? घरच्यांचा तसा सपोर्ट आहे मला, असं नाही की नाही, सपोर्ट भरपूर आहे. पण कुठंतरी वयात आल्यानंतर थोडेफार प्रॉब्लेम चालू म्हणजे होते. पहिले स्टार्टिंगला म्हणजे सपोर्ट केलता का नव्हता केला? स्टार्टिंगला फुल सपोर्ट होता नाही का, की कधी असं नव्हतं की हे करू नको ते करू नको, तुला जे वाटेल ते कर. नंतर 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 वयात यायला लागलं की प्रॉब्लेम सगळीकडेच होतातच. तेवढा आहे. काही विषयच नाही. म्हणजे आता पोरगा जवान झालं की घरच्यांना वाटतं की कामाला वगैरे जावं. घरच्यांना एवढंच वाटतं की पोरगा कामाला जावं. तोच विषय. आणि आपली कामं अशी की दिसून येत नाही. अच्छा हमको सिखा रिया है. किती मेहनत करा. आता घरच्यांना असं वाटतं की आता आपलंच सांगतो, एक दुकानात आलाय पोरगा, दुकानात दिवसभर बसलेला असतो, त्यांना माहिती नाही की बसून काम करतो का काय करतो. तोच तर विषय. घरच्यांनी समजून घ्या आम्हाला, पोरांना समजून घ्यावा, आम्ही बसून असं काही असं काम करतो, मेहनत करतो. मग काय. मेहनत केल्यावरच पैसा येतो. पैसे देताय ना घरी टाइमीवर. तेच नाही. म्हणजे अजून काय फॅमिली मधलं सांगायला आवडेल? फॅमिलीमध्ये म्हणजे कंडिशन वगैरे काय? कंडिशन वगैरे तर बेटर आहे, असं काय हा. निवांतच आहे नाही का सगळं. म्हणजे असं काही कधी टेन्शनच नाही. पप्पांनी म्हणजे राजकुमारासारखं ठेवलं काय, हो, तेवढं तर आहे. कधी आपल्याला जाणीवच होऊ दिली नाही पाठीमाग कुठल्या गोष्टीची. जोपर्यंत वडिलांचा हात आहे हा. तोपर्यंत दुनियातली ताकद आपल्याला हरवू नाही कोण शकत. काय वाकडं नाही करू शकत. ज्यांना म्हणजे वडील नाही ना त्यांना माहितीये की वडिलांची किंमत. ते आहे. आता एक मला हिंमत आहे. मी काल बी एक मॅटर झालता छोटासा. हा. मी सगळ्यात पहिलं माझ्या घरच्यांना फोन लावला. हा, हा. तिथं आम्ही 10-12 जण होतो रील स्टार वगैरे. पण घरच्यांना फोन लावला, मग पप्पाला फोन लावला. मग पप्पा बोलला की बाळा त्यांना बोल, आपण करू त्यांचं काय असेल पेमेंट वगैरे रिटर्न करू बोलले. मग हिंमत कुठून आली की माझ्या घरचे माझ्या मागे आहेत. खंबीर साथ असते ना ती. सगळ्यात मोठी साथ म्हणजे घरचे. कोण नाहीत, मित्र मैत्रीण कोण नाही वेळेस. मला माहिती आयत्या वेळेस ना भाऊ कशी पाड दाखवून पळून जातील ते काय. एवढं आपला वडील आपल्यासाठी सगळं. हा मग काय. देव माणूस. भाई, दादा, सगळं बापाचं. व्हायरल झालता, देव माणूस पाहिलाय. खरंच वडिलांसारखा देव माणूस कुठंच नाही. कुठंच नाही. नाही का. देव पाहिजे आईसन बापाचं रूप. हो. देवाऱ्यातला देव बघून माझी मम्मी पण रात्री म्हणजे आता मी जवान पोरगा, आताच लग्न वगैरे झालं, घरी जातो रात्री, माझी मम्मी उठती, घरचे उठतात, जेवण देतात.
एवढं सपोर्ट पाहिजे घरच्यांचा. मग ज्यांना काय. घरच्यांचा सपोर्ट आहे, ते ज्यांनी फॅमिली काही सोबत करू राहतात शकतात. ना, ते काही करू त्यांच्यासारखा शकतात. सुखी माणूस कोण नाही. कोणच नाही. नाही, ज्यांना आई बाप आहेत, म्हणजे एक जॉईंट फॅमिली राहते ना, हा त्यांच्यासारखा सुखी माणूस कोणच नाही. ते सगळ्यांच्या घरात होते हा. किरकिरी. किरकिर सगळीकडेच चालू आहे. हा. कुठं नाही, मित्र चालू आहे. जिंदगी झंडी आली. जिंदगी सगळ्यांसोबत किरकिरी चालू येत असते. नाही. तुम्हाला पहिलंच आल्याला काय सांगितलं असं झालं. विषयच नाही त्यात. म्हणजे आता आपण आपल्या वळूया आपल्या भाषणाकडे. आता डाऊनफॉल बद्दल सांगा की काय घडलं का आयुष्यात? घडणाऱ्या गोष्टीला बेकार आहेत. हा, पहिला विषय म्हणजे असे वाईट दिवस आले की एकटे बसून रडलेत वगैरे वाईट किंवा दिवस मरू वाटलं, असं काही घडलंय का? घडलेत. म्हणजे एक म्हणायला गेलं तर पहिली मैत्री, मैत्री म्हणजे संभाटाचं एक त्याचं गाण्यात एक हे लाईन आहे, काय? प्रेमात सोड मैत्रीत पण धोका खाल्ला. ओ माय गॉड. मैत्रीत धोका खाणारा कशात? माणूस लय पुढे जाणार आहे. लय लय. लय सीन असा झालता. प्रेमात धोका खाल्ला 6 महिन्यात माणूस रिकवर होतो. कसं प्रेम आहे ना, मग त्या कसं जागेला होतं माहिती दुसरा का? भेटला ना, आता विसरून समज जातो. प्रेम आहे ना, तर तो व्यक्ती दुसऱ्या सोबत गेला किंवा आपल्याला कोण दुसरं भेटलं विसरून जातो आपण. पण मैत्रीत धोका पण मित्राची जागा कोण नाही ना घेऊ नाही, शकत नाही, त्या. नाही. तो विषय असतो ना. मैत्रीत धोका लय मोठा आहे. ते 5 वर्षाचा मोक्कापेक्षा डेंजर आहे मैत्रीत धोका. तोच विषय. तर ते पोरगानी मी म्हणजे इवन आम्ही 24 तास सोबत. लहानपणीचा मित्र होता का? आता लहानपणीचा नाही म्हणताय ना, एक आमच्या मैत्रीला 6 वर्ष झाली. 6 वर्ष. हा, तो मला जस्ट भेटला होता, त्याची गर्लफ्रेंड होती माझी फॅन म्हणून तो मला भेटला होता. म्हणजे रील स्टार झाल्यावरच झाले. Register झाल्यावरच. मग भेटल्यानंतर आमचं बॉन्डिंग चांगलं होत गेलं. मग आम्ही 24 तास सोबत. हो. म्हणजे असं कधीच नाही की पोरी सोबत का पोरासोबत? पोरासोबत पोरासोबत. पोरी नाही. हो. म्हणजे असं कधीच झालं नाही की माझी सकाळ झाली असेल आणि त्याचा फोन नाही हो. किंवा माझा त्याला फोन नाही. पण काही गोष्टी ज्या म्हणतो ना की मैत्रीत एक प्रकारे पोरगी आली हो. किंवा पैसा आला, काही आलं की मैत्री कुठेतरी फाटते. नाही एवढा एक कट्टर दोस्त आता मी माझ्या समोर बसलेला आहे. माझा कट्टर दोस्त. आम्ही म्हणजे 24 तास आम्ही बी सोबत राहायचो. हा. पण आमच्या पण आयुष्यात एक पोरगी आली, म्हणजे त्याच्या आयुष्यात एक पोरगी आली, आमच्यात पण होतं. झालं. होतं. मग त्या गोष्टी जिथं झाल्या तिथं सोडले मी. हो. म्हणलं ठीक आहे भाई, तुला पटतंय, ओके म्हणलं जा, नाही का. हो. मला काय बोलायचं म्हणजे नाही. पोरीमुळे दोस्ती तुटले का? पोरीमुळे नाही म्हणते ना, व्यवहारामुळे दोस्ती आमची जरा थोडीफार हे झालती. हो. तर मग ठीक आहे म्हणलं भाई, आता तुला जे पटतंय ते तू कर, मला जे पटतंय ते मी करतो, नाही का. मी काय बोललो नाही, मी तिला विषय सोडून जागेवर. तिथनं अजूनपर्यंत म्हणजे नाही का, समोरून त्याचा फोन नाही किंवा माझा त्याला फोन नाही. म्हणजे छोट्याशा वादावरच झालं ना हे. ते वाद कंटिन्यू चालू असायचे. महिना दीड महिना आम्ही बोलत नसायचो. म्हणजे नवरा बायको सारखं झालं आमचं. हा का? कधी अरे म्हणजे पण बाकीचे आता मित्र किती वर्ष झाले म्हणजे तुमची दोस्ती आता वगैरे? नाही म्हणलं तरी एक 7-8 महिने झालं. मग तुम्ही परत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न नाही केला का? इच्छाच नाही ना आता. म्हणजे असं म्हणजे लईच एक वाईट म्हणतो घडलं ना का? की जर एखादा दरवेळेस आपल्याला दाखवत असेल की मला तुझी गरजच नाहीये, हा, वकात जा ना भाई. तेवढं आहे. म्हणजे एक प्रकार म्हणाय गेल ना, आयुष्यात तो एवढा घाण दिवस होता ना माझा की इतका जीवलग माझा मित्र, म्हणजे त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही. तो एक छोट्याशा वादामुळे आपल्यापासून नाही का लांब जातोय किंवा आपल्याला कोलतोय एक प्रकार. हो. मग तिथं मी काय विचार केला, जिथं आपल्याला किंमत नाही आपण तिथं कशाला जायचं, नाही बरोबर का? आहे, बरोबर आहे, त्यापेक्षा तो व्यक्ती गेलेला बरा. बरोबर. त्यामुळे विषय सोडून पण दिला. ब्रेकअप पेक्षा जास्त दुःख होतो जेव्हा मित्रासोबत भांडणं होती किंवा बोलणं बंद होतं. म्हणजे ब्रेकअपचं तर भाऊ मी म्हणन की एवढंसं दुःख आहे. हा, म्हणजे मित्र फाटतो ना, हा, म्हणजे एक म्हणतो ना की मित्रासारखा दुश्मन कोण नाही, हा. आणि मित्र म्हणजे मित्रासारखा मित्र पण कोण नाही. दुश्मनीवर आई आला- वडिलांची जेव्हा घरात बी भांडणं झाली ना, आई वडिलांची जागा मित्र घेतो. हा, तो आपल्याला म्हणजे समजून वाईट वेळेत सांगणारा पण तोच तो असतो. समजून सांगतो, आपल्याला बिघडवणारा बी तोच तोच असतो. असतो. प्रत्येक वेळेस म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट आई बापांना नाही सांगू शकत हा. की असं झालं. आपण कोणाला सांगतो? मित्राला. मित्रालाच. म्हणजे एक प्रकार प्रत्येक गोष्ट गर्लफ्रेंडला पण नाही ना सांगू शकत भाऊ. हो, मग मित्र सगळे तिथं असतोच ना. सगळे राज तो विषय. मित्रापाशीच हा. असतात. म्हणजे आपण काय करतोय आणि किती कुठं नाही केलेत ना लाईफ हो, मध्ये, हो. सगळं त्याला माहिती. तेवढं मित्रालाच माहिती असतं सगळं. पण त्या मित्रासोबत बोलणं बंद झाल्यावर म्हणजे समजू शकतो मी ते आता काय झालं कुठंतरी त्या दिवशी, काय झालं काळीच फाटलं होतं, हो. नाही का. पण म्हणलं आता मी पण बोलून थकलो होतो हो. की बाबा काय आहे, नेमकं बोल, मला सांग, हम्म. आपण सगळं हे करू. पण समोरच्यांनी तेवढी जेवढी किंमत पाहिजे होती तेवढी दिलीच नाही. म्हणून म्हणलं ठीक आहे, जशी तुझी इच्छा नाही का, तू तुझ्या मार्गावर सरळ जा म्हणलं. त्यानंतर बरं, माझ्या चालतंय. मार्गात नको येऊ म्हणलं. आता तुमचे मित्र जे असतात त्यांनी पण त्यांच्या आयुष्यात खुश असतील नसतील, पण आहेत, हा, राहून द्या, तुम्ही पण आहेत खुश. मग तर काय. आता आपण वळूया दुसऱ्या टॉपिकवर.
तर आता दोस्तीवरनं झाला, आता प्रेमात म्हणजे किती तुम्हाला पहिलं प्रश्न विचारायचं की होतं मला सगळ्यात पहिलं, तुम्हाला आता सध्या किती गर्लफ्रेंड आहेत? खरं सांगू का खोटं सांगू? सुकून का नाम सुना हाय हाय इतना सुकून. आता आपण दोस्तीवरनं बोलत होतो तेव्हा तुम्ही एक मुद्दा काढला ना की गर्लफ्रेंड पेक्षा जास्त आपण मित्राला सांगतो, म्हणजे आता गर्लफ्रेंडचा विषय काढला म्हणून बोलतो. कधी प्रेम केलंय का? म्हणजे ऐकायचंय सगळ्यांना आणि मला बी ऐकायचंय. कधी नाही केलं हे विचार. नाही नाही, प्रेम केलं असणार, एवढे चॉकलेट दिसता. मी तर हे विचारलं पाहिजे की किती गर्लफ्रेंड आहेत सध्याला. ते आता खरं सांगू का खोटं सांगू? लोक ऐकतात, खरं सांगा. तसं बघायला गेलं ना तो खोटंच सांगतो, गर्लफ्रेंड मला जास्त नव्हत्या. जास्त नव्हत्या म्हणजे बघा, होता थोडे फरकानं आहे ना, होता. थोडेफार होत्या, म्हणजे 300+ होत्या. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. अरे मैं लड़की चले गया. 300+. Oh my God. म्हणजे जास्त संजय नव्हत्या. दत्तची जागा रेकॉर्ड तर- मोडायचा आहे, फॅन मोडायचा. झाला त्यामुळं बरं, रेकॉर्ड चालतंय. मोडायचा होता. पण ठीक आहे, जाऊ दे, नाही मोडता आलं, नाही आलं. नाही जमलं. म्हणजे आता तुम्ही हे गर्लफ्रेंड होत्या म्हणजे सिरियस खरं प्रेम केलंय का? खरं प्रेम होतं असं नाही म्हणता येणार की नव्हतं. होतं नाही म्हणजे खोलून सांगा. मला तर लय ऐकू वाटतं, प्रेमाचा विषय निघला की मी म्हणजे खुश होतो direct. मी आय थिंक माझे इन्स्टाला एवढे फॉलोअर्स पण नव्हते, 10-20 हजार फॉलोअर्स असतील नाही का? हा, त्यावेळेस एक मुलगी होती माझ्या लाईफ मध्ये, नेमकं म्हणजे बालिश बुद्धी त्यावेळेस. हा, म्हणजे जास्त आपण शहाणे नव्हतो ना. दिल तो देते आशिक सभी. म्हणजे खरं प्रेमाबद्दल तुमचं सांगायला आवडेल का? काय होतं खरं प्रेम, कुठून चालू झालं, कुठं एंड झालं? लोकांना पण ऐकायचं आणि मला जास्त ऐकायचं, म्हणजे मी एक्साइटमेंट काय असेल ते झालंय. अरे बेटे तुझे थकान नहीं लग रही क्या? एक्सपायर नका हो म्हणजे मराठी मूड कास्ट इंग्लिश न वापरायचं घ्या. विषय असा होता की म्हणायला गेलं ना तर सगळ्यात पहिलं खरं प्रेम होतं माझं, बरं का. कधीच काहीतरी माझ्या मते 282 पोरी झाल्यानंतरच पहिलं खरं प्रेम माझं ते असेल. तर मग तो विषय असा झालता, माझ्या इन्स्टाला चालू होतं रील्स वगैरे, नेमका व्हायरल झालतो त्यावेळेस. म्हणजे रील स्टार बनल्यावर खरं प्रेम झालं? हा, रील स्टार झाल्यावर खरं प्रेम झालं. खरं प्रेम तुम्हाला झालं? मी असं ऐकलंय की खरं प्रेम आंधळा असतं, हा, पण मला वाटतं मुक्क बहिरं सगळं असतं. तुम्हाला काय पांगळ पण वाटतं? असतं रे. आणि तुला माहिती का एक गोष्ट, की खरं प्रेम इंस्टाग्रामला भेटतं. खरं प्रेम इंस्टाला भेटतं हा, तेवढं ट्राय म्हणजे करून बघ, कळेल तुला. इंस्टाग्राम हे शादी.com झालं. .com झालंय. पोरीचं नाव टाकायचं, 100 आयडिया येतात. जी सगळं आवडेल सगळं जी आवडेल तिला हाय like टाकायचा, पाठवा. येतो रिप्लाय, झालं, मग बोलायला चालू. तुम्हाला येतो रिप्लाय, आमच्या सारख्यांना येत नाही रिप्लाय. मग विषय असा एंगेज झालो नाही का, झाल्यानंतर 8 महिने रिलेशन चाललं आमचं. 8 महिने. त्या 8 महिन्यात आहे ना, म्हणजे असं कधी वाटलंच नाही की कुठं काय कमी आहे. कधी म्हणजे तिने नाही वाटू दिलं किंवा मी नाही वाटू दिलं. म्हणजे इतके सायको ना आम्ही, ती रात्री चालायला येशील, मी तिच्या घरापाशी जायचं तिला भेटायला गाडी घेऊन. तुमसे ना हो पाएगा. मी कामात असायचो म्हणजे कळलं नाही, चालायला यायची म्हणजे वॉकिंगला नाही का, ती तिच्या बिल्डिंगच्या खाली वॉकिंगला यायची. माझ्या घरापासून एक मोजून 10 ते 15 मिनिटं तिचं घर, म्हणजे जवळच राहायचं का तुम्ही? जवळच. ती खाली यायची आणि मी डायरेक्ट गाडीला किक मारायची की जायचो. ते लाईन आठवली, जब भी तेरी याद आएगी तेरी गलियों से गुजारा करूंगा. तो विषय. मग नंतर नाही का, ती होती कॉलेजला गारवारीला. मग गारवारीला जायला चालू झालो. ह्या रोडचं ना, खाली सिटीत, डेक्कनच्या इथलं, हो हो, FC रोडच्या इथलं. हो. तिथं जायला चालू, तिथं जाणं येणं चालू झालं नाही का, सारखं जाणं येणं चालू झालं. आमचं भेटायचं पॉईंट स्वामीनारायण मंदिर. हो. स्वामीनारायण मंदिरला भेटायचं. त्या पोरीने आहे ना मला म्हणजे लाईफ मध्ये 2 गोष्टी शिकवल्या. पैसा किती महत्वाचा आहे आणि कोणाला कितपत जवळ. अरे हा भाई हा. तर मग विषय असा होता नाही का, की त्या पोरीने मला लाईफ मध्ये 2 गोष्टी शिकवल्या, की एक तर पैसा गमव, म्हणजे पैशा पुढे कोण नाही, तेवढं तर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की कोणाला कितपत जवळ, म्हणजे कोण उद्या उठून फायदा नाही घेतला पाहिजे. आणि त्याचा विषय असा आहे, माझा स्वभाव आहे भोळा. म्हणजे एखादा असेल ना माझ्यासमोर रडला ना, मी कपडे काढून देईन अंगावर घाला. तेवढंच आहे. त्याच कारणामुळे माणूस चुकतो. आणि हे तर लोक फायदा उचलतात ना. आणि बऱ्याच लोकांनी फायदा उचलला लाईफ मध्ये. हे जे झालं माझ्या लाईफ मध्ये, काही असे प्रॉब्लेम आले की म्हणजे नाही का, मला समोरच्याला पण काही बोलता आलं नाही, म्हणजे काहीच नाही, मी अख्खा अडकल्यासारखा झालो तिथं.
मग अडकल्यासारखं झालो. मग तिथं विषय काय झाला, ती कन्फ्युज झाली की ह्याला माझ्यासोबत राहायचंय का हा मला म्हणजे इग्नोर करतोय नाही का. मग नंतर ती स्वतःहून बोलली नाही का की मलाच नाही राहायचं. मग तिथं मी पण म्हंटल अरे थांब म्हणलं. म्हणजे 8 महिन्यातच 8व्या हा. महिने की नाही राहायचं. हा म्हणजे भांडणं वगैरे व्हायचे का डायरेक्टच गैरसमज झालते, भरपूर झालते. म्हणजे ते गैरसमज झालते ना, दुसरीकडे बोलतोय असं काय. खुलून सांगा म्हणजे लोकांना. खुलून हो ते विषय कसा आहे, हो कळलं मला. म्हणजे का भांडणं व्हायचे, कशामुळे झालं. म्हणजे सीन काय झालता, माझी एक एक्स होती. त्या एक्सनी आमच्यात भर पाडली होती, थोडीशी भर पाडली होती. मग ती भर पाडल्यानंतर काही सीन असं झाला की तिला डायरेक्ट तिच्या विश्वासच बसला. आणि पोरगी बाई डोकं गुडघ्यात असतं, काही विषय नाही तेवढा असतोच. आणि मग तिने विश्वास ठेवला. मी म्हणलं अरे असं काही सीनच नाहीये, तू काय एवढं हे करते. नाही म्हणली तुझं असंच आहे तसंच आहे हेच आहे तेच. डन. माझं कसं आहे, मी एखाद्या व्यक्तीला ना माझ्या डोक्यात गेला ना, मी जास्त त्याला नाही का मग विचारत नाही बसणार. मग भले माझं कितीही प्रेम असू दे किंवा काही असू दे, भाई तुला वाटतोय ना मी चुकीचा आहे तर मी चुकीचाच आहे. तेवढं आहे. भेटूनच कळतं चुकीचं आहे, भेटल्यावर पण चुकीचं आहे ना, मग नको राहू. आत्ताच्या कंडिशनला ना भाऊ ती पोरगी रडती. बरं वाटलं म्हणजे बदला हे कमावलं मी. हो तेवढा आहे. ठीक आहे, तू त्यावेळेस मला गमावलं, पण आज मी ह्या लेवलला आहे ना की तू आज 4 चौघात फिरली ना की तुला म्हणतात हा तुझा बॉयफ्रेंड होता ना. त्यावेळेस तू काय म्हणती, चुकून गेला माझ्याकडे. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. तर मग आमचे जे गैरसमज झालते ना, ते गैरसमज पैदा करणारी माझी एक होती. म्हणजे या गोष्टीवरनं मला एकच वाटतं की नाही का, आग लावणारे आपलेच असतात. म्हणजे ज्यावेळेस तिने आग लावली त्यावेळेस ती होती. म्हणजे आमच्या रिलेशन मध्ये आग लावायला ती होती, आणि मेल्यानंतर आग लावायला पण घरचेच असतात. म्हणजे कुठेही काही होऊ द्या, आग लावणारे आपलेच असतात. बरोबर. ही लाईन आवडली आपल्याला की आग लावणारे आपलेच असतात. मेलेला असो जिवंत असो, त्यात काही विषयच नाही. तर मग त्यामुळे म्हणलं जाऊ द्या नाही का, म्हणजे सोडून टाकलं, एंड केलं. मग एंड केल्यानंतर 6 महिने डिप्रेशन मध्ये होतो. म्हणजे 6 महिने डिप्रेशन मध्ये होतो. म्हणजे ते डिप्रेशन इतकं घाण होतं ना माझं, काही करायचं नाही. म्हणजे रडले वगैरे असं काही घडलं का नाही, रडारडी व्हायचं का नाही. रडणार कोण नाही. भले सगळे म्हणतात मर्द को दर्द नाही होता लेकिन भाई होता है. कुठेतरी आपल्याला पण मन आहे, आपलं मन काय दगडाचं नाही. मर्द को दर्द होता है. आणि म्हणजे म्हणतो ना की डोळ्यात सगळ्यांचं पाणी येतं, फक्त वेळ आणि काळ. पाणी येतं जाऊ खरंच नाही का, मन तुटतं. विषय एवढाच असतो की मुलगा दाखवू नाही शकत त्याचं पाणी, पण एकट्यात तर रडू शकतो ना. कुठं ना कुठं ते आपल्याला पण वाटतं ना की भाई भले ठीक आहे चल 4 चौघ तिथं 4 चौघांसमोर आपल्याला नाही रडता येणार का आपण पोरग आहे. पण एकट्यात जाऊन रडावं तर लागतं, मन दुखतंय ना, त्रास होतोय ना. म्हणजे तुम्हाला भरपूर त्रास झालाय, तुम्ही रडले. लय त्रास. म्हणजे भाऊ मी एकच सांगन की म्हणजे मी ऐकलंय बरं का, ऐकलंय फक्त मी, असं मला अजून कोण बोललेलं नाहीये की कित्येक लोकांचं स्वप्न आहे माझ्यासारखी लाईफ जगणं. म्हणजे का तर पोरी मला म्हणजे लाईक करतात किंवा हे फेम यामुळं. तर मी एकच सांगन, हा जो घडलाय ना तो सहज नाही घडला. तेवढं ह्याच्या माग ज्यांनी घडवायचा प्रयत्न केला त्यांच्याकडून पण नाही घडला. मी ज्यावेळेस माझ्यावर काम केलं ना त्यावेळेस मी घडलेलो. तेवढं बरोबर आहे. म्हणजे आता तुम्ही जे घडलेत, ज्यांनी उडवायचा प्रयत्न करते त्यांच्याकडून मी नाही होणार एवढं, म्हणजे मजबूत झालं. चांगले आलते माझे, चांगले. म्हणजे मला एक म्हणतो ना की ह्याला कसं तोडायचं ह्याला कसं मोडायचं, हा म्हणजे राहिला नाही पाहिजे या पद्धतीने इथपर्यंत बी गेलंय विषय. म्हणजे लाईफ मध्ये भरपूरच कांड झाले, लय मारामारी पर्यंत पण मारामारी म्हणजे पर रक्त बघितलंय लोकांचं. हे तर म्हणजे ही माझी अख्खी पडद्यामागची साईड आहे. मी कधी ही पुढे आणली नाही, अजूनपर्यंत नाही आणली. म्हणजे हे सोशल मीडिया वेगळं झालं, म्हणजे पडद्यासमोर आणि माग म्हणजे भरपूर टेरर विषय सगळा माझा. म्हणजे नाही माझे मित्र पण आहेत ना, म्हणजे मोस्टली माझे मित्र शहाणे कमी आणि येडे जास्त. येडे घेऊन फिरतो कारण वेळेला येडे पलटत नाही, शहाणे पळून जातात. बरोबर आहे. शहाणे कसं केस आहे हे ते मग ते निघून जातात, येडे नाही पळून जात. नाही जात. येडे म्हणतात कुणावर टाकू, माझा मित्र हा विषय असतो. हे सध्या पुण्यात लय चालू आहे, पण आपल्याला हा टॉपिक नाही काढायचा. आपल्याला गुन्हेगारी पासून किंवा तो विषय पडद्या मागच ठीक आहे, कारण आपल्याला गुन्हेगारीचा विषय काढायचा नाही. काढलं तर तो विषय लय मोठा होतो, नकोयच आपल्याला. आपण होतो तुमच्या एक्स आणि तुमच्या गर्लफ्रेंड वरच, तर तिथं तुमचं एंड झालं.
एड झालं तिथं मला. 6 महिन्यानंतर तुमच्या आयुष्यात कोण आली का नाही परत की सिरियस प्रेम करावं? 6 माणसाने आहे ना थांब. नाही का आता म्हणजे माणसाने एकदा धोका खाल्ला, एकदा प्रेम केलं, ठोक दीजिए महाकाल का ठोक दीजिए 5000 लौटे दिख जाना चाहिए, ये 4000 के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ. 8 महिन्यानंतर जेव्हा तुमचं ब्रेकअप झालं परत विचार केला का म्हणजे प्रेम करायचा? आता एकदा प्रेम धोका करायचा खाल्ला. विचार नव्हता केला मी, म्हणजे माझ्या मनात एकच होतं टाइमपास करायचं. टाइमपास. कारण प्रेम करून प्रेम भेटत नाही. म्हणजे मग एकदा कशाला- धोका भेटला. हा एकदा धोका भेटला ना म्हणजे ठेच लागल्यावर परत आपण ठेच खाणार आहे का? पण दम लागतो दुसऱ्यांदा प्रेम करायला. ते आहे. दम होता किंवा आहे की करणार आहे का दम केलाय? अजून पण येतात, काही विषय म्हणजे नाही. केलाय प्रेम का नाही मन लय केलाय? मोठं आहे, सगळ्यांना वाटू शकतो आपण. काहीच म्हणजे आता प्रेम म्हणजे चालू आहे आता प्रेम- सध्याला आयुष्यात कोण आहे का? ते मी रील्सला पण बघत आता असतो. सध्याला पूजा त्यांच्यासोबत नाही का तुम्ही? तिचा माझा विषय असा आहे, आम्ही दोघं चांगले फ्रेंड आहे. हो. ती राहायला आहे मुंबईला, म्हणजे पुण्यातले नाही? पुण्यातले नाहीत ते. आम्हाला वाटलं की घरापासून वगैरे नाही नाही, ते पुण्यातले नाही, ती मुंबईची आहे. तिची आणि माझी ओळख जस्ट इन्स्टावर आहे. इंस्टावर. हा मग त्यानंतर तिची म्हणजे ओळख पाळख आहे ना, हो. म्हणजे एक म्हणतो ना की त्या साईडचे क्रिएटर्स आणि या साईडचे क्रिएटर्स जमीन आसमानचा फरक आहे. तेवढं आहे. तिकडची लाईफस्टाईल मुंबई वेगळी आहे, आणि पुण्यातला तिकडची फरक लाईफस्टाईल आहे. वेगळी. त्यामुळं ती पोरगी आहे ना, म्हणजे असा सपोर्ट आहे ती पोरगी मला. जशी नीता रोहितला होती ना हो. तशी पूजा मला आहे. म्हणजे आयुष्यात चांगलं हा. चाललंय. म्हणजे ती प्रत्येक गोष्ट सांगते नाही का की तू हे नाही हे कर. हा ह्या असं अशा नाही, असं लोकांमुळेच तर माणूस पुढे हा. जातो. असे लोक कमी भेटते. कमी भेटतात. म्हणजे जास्त कोण भेटतंय? माझं एक आहे, भले लेड भेटली पण थेड भेटली नाही का. बरोबर आहे. म्हणून मी ना बऱ्याच लोकांना गैरसमज आहे आमच्याबद्दल की आम्ही चांगले कपल आहे ते. भाई असं काही नाहीये, उगाच नाव हेच खराब तर करण्याच्या चुकतं ऐवजी लोकांचं आहे हे. ना. आता हा. एक पोरगा आणि एक पोरगी बोलले तरी आहे ना, एखादा व्हिडिओ सोडला ना कपल, हा कपल. हे तर इंस्टाग्रामला आता- ट्रेंड चालू आहे की व्हिडिओ सोबत माझं एक बनवला स्पष्ट की म्हणणं लफडं. काय माहितीये का, पिक्चर मध्ये एक हिरोईन आहे, हो. ती 10 हिरोईन बरोबर काम करते, मग ती 10 हिरोईन सोबत लग्न नाही ना करू शकत. हा हेच तर लोकांना कळत नाही. लोकांना सांगायचंय, भले आम्ही गळा फाडून पिक्चरचे सांगितलं, पिक्चरचे हिरो नाही पण आम्ही रील करतो 30 सेकंदाची, ठीक आहे ना. पण लोकांना हे सांगायचंय की एका पोराने एका पोरीसोबत रील्स बनवली, त्यांचं लपडं नसतं. हा. एक फ्रेंड, बहीण, काही नातं हा. असत. लोक गैरसमज करून घेतात. हे गैरसमज पासून बाहेर या. तर त्यांच्याबद्दल बोलत होते तुम्ही पूजांनी. त्यांनी मुंबईचे, तुम्ही पुण्याचे, पण व्हिडिओ सोबत असतात. कुठं भेटता, काय भेटता? म्हणजे कसं आहे माहिती का, म्हणजे तिची आणि म्हणजे ती कधी इकडे आली ना की इथं आली म्हणजे की पुण्याला येतात पुण्याला, का? हा पुण्याला वगैरे आली की आम्ही शूट वगैरे करतो, किंवा मी मुंबईला जातो म्हणजे शूट वगैरे करायला. तुम्ही हा. तिकडं. त्यामुळे आमचं येणं जाणं सारखं चालू असतं नाही का, की आम्हाला म्हणजे एखादा तुम्ही content- बाहेरच भेटता का घरी वगैरे भेटता? घरी वगैरे, म्हणजे तिच्या पण घरी माहिती आहे की मी चांगला Friend फ्रेंड आहे, आहे real star तिचा, वगैरे. किंवा माझ्या घरी माहिती ती माझी चांगली फ्रेंड आहे, आम्ही एकत्र काम वगैरे करतो नाही का. हे घरच्यांना माहिती आहे आमच्या. चांगली गोष्ट. म्हणजे म्हणजे आम्ही स्वतःहून घरच्यांचं- सांगितलंय नाही का, उद्या जाऊन गैरसमज नको घरात पण आपल्या, त्यामुळे आम्ही सांगून ठेवलेले. म्हणजे घरच्यांचा सपोर्ट आहे या गोष्टी. सपोर्ट आहे घरच्यांचा. आता तुम्हाला असं जसे ते पूजा मॅडम भेटलेत आयुष्यात, समजून सांगणारे, आता तुम्ही बोलले समजून सांगणारे, हा. तर असे समजून सांगणारे भेटले जपा. कारण लय लोक आहेत की हे नको करू. चांगली गोष्ट आहे, ह्यात तुम्ही पुढे जाणार आहे ना. पण काही लोक म्हणतात नको करू, हे चांगलं नाही, पुढे ते चांगलं नाही. आपण पुढे चाललोय ना, पाय खेचणारे हा. भरपूर आहेत. आणि पाय खेचणारे अपडेट झालेत. गोड बोलून पाय खेचतात. हा. बोले पुढं झाला. खड्डा आहे, हा. जाऊ नको. पण पुढं आपल्याला माहितीये की पुढं मग काय? आपल्याला त्या खड्ड्यात किती सोन्याच्या हंड्यात हा. त्या आपल्याला माहिती असतं ना, त्यांना लोक नसतं ना माहिती. माग वाढायला बघते ते. लय लय. तर चांगलं राहावा. म्हणजे आता खरं प्रेम करायचा विचार केलाय का? आता सध्या चालू आहे कुठं काय? आता हे झाले तुमचे फ्रेंड. आता गर्लफ्रेंड वगैरे आहे का नाही? फ्रेंड आणि गर्लफ्रेंड ह्यात फरक केलं. सध्या गर्लफ्रेंड आहे, पण मला रिलेशन हाईट ठेवायला आवडतं, म्हणजे नाही का. हा प्रायव्हेट. मैंने लड़की नहीं दी मेरे को, मालूम है क्या? म्हणजे आता सध्याला आहे का नाही गर्लफ्रेंड वगैरे? गर्लफ्रेंड आणि फ्रेंड मध्ये फरक आहे. तर फ्रेंड झाले, गर्लफ्रेंडचं कसं आहे? म्हणजे आहे असं नाही आता पोरं काय म्हणलं, ऑफकोर्स असणार त्यात काही सीन नाही, पण मला आहे ना प्रेम हे हाईट ठेवायला आवडतं. प्रायव्हेट. हा, खुली किताब तो कोई भी पड लेते हैं. हो. काही विषयच नाही त्यात. म्हणजे प्रायव्हेट ठेवलेलं चांगलं आहे. चांगलं नजर म्हणजे नाही लागत नजर नाही आजकाल, लागत, लय हो. नजर लागते. हा, नजर नाही लागत. नाहीतर म्हणजे एक म्हणतो ना की मला असं नाही आवडत, काही रील स्टार असे पण आहेत की ज्यांनी गर्लफ्रेंड आणलेत, महिन्याभरात टॅटो बी काढलेत आणि नंतर ब्रेकअप झालेत आणि नंतर जोडीच्या परिणाम वाटून नाही मला असं माझं लय नाव किस्से खराब नाही ऐकलेत करायचं. मी की पहिल्याच महिन्यात प्रेम झालं, टॅटो काढलं, लग्न, आणि दुसऱ्या महिन्यात
लय लय म्हणजे या महिन्यात त्याच्यासोबत, दुसऱ्या महिन्यात त्याच्यासोबत, तिसऱ्या महिन्यात भलत्यासोबत. नाही असं प्रायव्हेटच ठेवा, कारण मी पण सांगतो सगळ्यांना सांगतोय की आपलं प्रेम प्रायव्हेटच ठेवा. आणि जमलं तर त्या इंस्टाग्रामच्या नादी नका लागू. त्या इंस्टाग्रामवर आपलं प्रेम दाखवून नका देऊ, नजर लागती किंवा काय बी होतं सांगता नाही. इंस्टावर जेवढे प्रेम, आता ह्यांचं बी डिवोर्स झालं, तमन्ना आज आणि काल मध्ये झालं वाटतं त्यांचं पण डिवोर्स झाला. तर मग विचार करा, तेवढी गोरी एवढे अमीर चांगले, त्यांचे ब्रेकअप. त्यांच्याकडे तर सगळे, आपल्याकडे तर काहीच नाही. तसल्यांचे विचार करा जरा. म्हणजे प्रायव्हेट ठेवलंय तुम्ही, चांगली गोष्ट आहे. पण मी असं ऐकलंय तुम्ही रील स्टार प्लस रॅपर पण आहेत. पडद्यामागची गोष्ट आहे, तुम्ही रॅप पण करता, भरपूर रॅप वगैरे आहेत. म्हणून म्हणजे लोकांना सांगायला आवडेल का की तुम्ही रॅपर कसे बनले, कोणाचं बघून बनले? मी हनी सिंगच्या रॅपला ऐकतो. मला म्हणजे माझं इन्स्पिरेशन आहे नाही का हनी सिंग. त्याच्यासारखा रॅपर अजून पैदा नाही झाला. नाही, खरंच नाही, होऊच नाही शकत पण नाही का. तो भाई तो आहे. कमबॅक पण त्यांनी आता असला बाप दिला. बादशाची तर पक्की हाणली त्यांनी, काही सोडलीच नाही का. तेवढा आहे. हनी सिंगचा नाद नाही म्हणजे कोणच नाही करू शकत. सगळ्यात जुना पहिला रॅपर आहे सगळ्यात. पण तोच आहे. म्हणजे त्याची आधीची वाईब आणि आताची वाईब तो मॅच करतोय कुठे. हो. म्हणजे म्हातारपणात पण कमबॅक दिला. म्हणजे ते म्हणतात ना, घोडा जरी लांगडा झाला असेल ना तरी पाळीचं विसरत नाही. तेवढा विषय तोय त्याचा, बाकी काय नाही. म्हणजे रॅप बद्दल काय बोलायला आवडेल तुम्हाला? रॅप बद्दल भाऊ मला एकच सांगायचंय की रॅपरला जास्त ग्रोथ आहे. बोले रॅपर लवकर वर जातो. हा जातो भाऊ, कारण रॅपर आहे ना काय दाखवतो माहिती का, जे जगतोय ना ते दाखवतो. म्हणजे मी एखादी गोष्ट जगतोय, मला ती पब्लिकला दाखवायची की का, कारण तुमच्यावर ही गोष्ट बितू नये म्हणून मी आज तुम्हाला सांगतो, तुम्ही शाने व्हा. आणि जे रॅपर रिअल मध्ये गाणे वगैरे करतात, आणि असं जास्त ऐकले की रॅपर नशा पाणी वगैरे जास्त करतात, सगळे रॅपर ते नशेच सांगत असतात, त्याबद्दल तुम्हाला काय बोलायला आवडेल? असं काही नसतं. म्हणजे प्रत्येक जण नशा करतो. ज्याच्या म्हणजे म्हणतो ना, ज्याला करायचे तो करतो, ज्याला नाही करायचे तो नाही करत. मी नशा न करता लिहितो बघ, जे लिहितो ते शुद्धीत लिहितो. म्हणजे सगळं ओके, सगळं ओके. म्हणजे आपल्याला नशा पाणी हा विषय लांब लांब पर्यंत आपल्यासोबत नाहीच आधीपासून. त्यामुळे मी जे करतो ना ते शुद्धीत करतो. डोकं जास्त चालतं. आणि रॅपर लोक म्हणजे त्यांच्या रिअल गोष्टींबद्दल लिहितात की असंच फ्लेक्स करणारे फ्लेक्स पण करतात. म्हणजे एक म्हणतो ना की ज्याच्याकडं खिशात 10 रुपये नाहीत ना, तो पण दाखवल माझ्याकडे लाख रुपये. हो, तेवढं तर आहेच. रिअल लिहिणारे कमी आहेत आणि फ्लेक्स करणारे म्हणजे 90% फ्लेक्स करणारे, 10% रिअल लिहिणारे. बरं, आता एक ऐकू शकता का रॅप? म्हणजे पहिले लिहिलेलं वगैरे पोरींबद्दल, पोरांबद्दल कोणता बोलायला आवडेल? सगळ्यांना ऐकायचंय, मला ऐकायचंय, तुम्हाला ऐकायचं का? बोला की हो. लिहिलेलं बघू दे आता, लय दिवस झालं झाडी नाही मारली मी नाही का. युट्यूबला वगैरे सोडलेत का रॅप? युट्यूबला आता एकच रॅप आहे आपलं, एक रॅप आणि कोलॅबोरेशन मध्ये येतो. पण लिंक देतो मी रॅपचा, तर बघा तुम्ही जाऊन. हा भाऊ, पोरींसाठी लिहिलता नाही का, की पोरींसाठी विषय असा आहे, घट्ट बसतो. पोरींबद्दल ऐकायचं म्हणलं लिहिला का होता मुद्दा, ऐक पहिला लिहिला का होता, कारण आता मी प्रत्येक रॅप मध्ये एक ऐकतो की पोरगी गोल्ड डिगर असते. हो, तेवढं आहे. म्हणजे पोरीची जिथं जाईल ना तिथे इज्जत घालवायची काम केली. पोरींना कुठे इज्जतच नाही, त्यामुळे मी माझी पहिली घालवली, मग पोरींना इज्जत दिली. विचार माझे गाणं, शब्द पण गाणं, तरी पण करतो पोरींचा सन्मान. गोल्डीगर म्हणतो तिला, विचार तुझे छान, तुझ्या डोक्यातून काढ भावा पहिली ही गाणं. बरोबर, वा. पोरगी म्हणजे भावा खेळणं नाही, करू नको तिच्यासोबत प्रेमाची ओवाय, विचारू नको तिला तुझ्या जगात आहे काय, ती नसती तर तुझ्या जगात अस्तित्व नाही. बरोबर, बहुत आठ. म्हणजे ही लाईन आवडली आपल्याला. ह्याच्यात तुम्ही म्हणजे एक स्त्रीचा सन्मान केलाय, म्हणजे आदर दिलाय आपण पोरींना. म्हणजे आजकाल सगळे रॅपर काय करते ते की पोरीला डिस, पोरगी म्हणले की त्यांनी काही समजते त्यांना, म्हणजे असं वाटतं विसरून गेलेत लोक की आपल्याला बी आई बहीण आहे. मी काय म्हणतोय, ज्या आईने 9 महिने आपल्याला पोटात ठेवून जन्म दिला, त्याच आईची आज इज्जत नाही करते आपण. तेवढं हेच पण एक पोरगीच होती ना. आपल्याला ह्या व्हिडिओ मधनं तर एक गोष्ट तुम्हाला सांगायची की आपल्याला आई बहीण आहे. जर तुम्हाला नसेल, दुसऱ्यांना आहे, स्त्रियांची इज्जत करा. माझं एकच सांगणं भाऊ, बघ प्रत्येकाच्या घरात ना आया बहिणी असतात, आणि ज्याला म्हणजे नाही का, जो पोरगा पोरींची इज्जत करत नाही ना, ज्यावेळेस त्याला पोरगी होती ना त्यावेळेस त्याला कळतं बरं. 100%. म्हणजे कर्माचे फळ आहेत ना इथंच भोगायचे. वर देव आता वरती गेलो म्हणतो, तू तिकडे काशी कर, वरती काय खालीच खालीच राहा, खालीच तुझं सगळं खालीच फिडून वर आता तू. तेवढा आहे असा विषय. आणि आजकाल म्हणजे सगळे रॅपर लोक एक पोरीला डिस करतायत, पोरींबद्दल घाण बोलतायत. म्हणजे तुम्ही एक चांगलं बोलले, 2च लाईन ऐकल्या
पण भारी वाटलं. हा. छान रॅप आहे. म्हणजे कधी सोडणार आहे कसं? भाऊ चाललंय त्याचा अजून लिहायचा आहे, तो चालू आहे त्याच्यावर काम. चांगली गोष्ट झालं आहे. की मग आउट होईल आपण. आता म्हणजे आपल्याला बोलता बोलता भरपूर टाइम झालंय, म्हणजे भरपूर गोष्टी विचारल्या. आज मला बी कळलंय की रील स्टारची रिअल जिंदगी काय असते, लोकांना बी कळलं काय पडद्या पुढची गोष्ट मागची गोष्ट दोन्ही कळलंय. तर आता म्हणजे पुढं काय प्लॅनिंग, फ्युचर प्लॅनिंग काय करणार आहे, कुठं जाणार आहे? आता पुण्यात आमिर झाल्यावर लोक मुंबईला जातात, तसं काही विचार तुमचा? नाही आम्ही मुंबईला जाणार. पुण्यातच खारं पाणी नाही प्यायचं मला. पुण्यातच बार आहे. पुण्यातलं सुख कुठंच नाही. म्हणजे पुण्याची तर काय होऊ नये विषय असा आहे. त्यामुळे पुण्यातच सेटल झालो, पुण्यातच सगळं करायचंय आपल्याला. म्हणजे एक स्वप्न आहे आपलं की नाही का, बंगला पाहिजे, बंगला स्वतःचा वैयक्तिक, वैयक्तिक. आणि दारात 4 तरी गाड्या पाहिजेत. 4 गाड्या, त्या पण अशा आलतू फालतू नाही, सगळ्या टॉपच्या गाड्या. होईल. कष्ट करावं लागेल. त्यामुळे कष्ट चालू आहेत. चालू आहे. कष्टाला तेवढं भेटून जाणार, कारण स्वप्न बघितले तरच पूर्ण होते. हा मग ते आता तुम्ही 4 गाड्या, लोकांना वाटण हे लय नाही का 4 गाड्या, स्वप्न बघायच्या 4च्या जागी 3 तरी उभं राहते. म्हणतोय माझी लायकी 4 गाड्या. तुमची किती? तुम्ही 1ची बघताय, आम्ही 10चे बघा. स्वप्न बघायला पैसे नाही लागत ना भाऊ. स्वप्न पूर्ण हो ना, बघितल्याशिवाय स्वप्न पूर्णच होत नाही. जर तू स्वप्नच बघत नाही तर तुझ्या जगण्याला काय अर्थच नाही. तेवढं बरोबर आहे. बरोबर. त्यामुळे स्वप्न बघ, पूर्ण होईल ना होईल तो भाग वेगळा राहिला. स्वप्न आहे ते, स्वप्नातली गोष्ट स्वप्नातच राहील. मी माझ्या स्वप्नात रोज बेडवर अशी नोटा ठेवून झोपतो. पैसा ही पैसा होगा. पण झोपतो ना, स्वप्नात तरी मजा घेतोय मी. मग आमच्याकडे पण आहे. आम्ही पण झोपतो आता, म्हणजे झोप चांगली लागणार. स्वप्न बघावे माणसाने, माझे एकच म्हणणं की म्हणजे स्वप्न बघितल्याने पूर्ण करायची एक म्हणतो ना, एक ताकद भेटते आपल्याला. नाही हे करायचे म्हणजे करायचं, काय होऊ दे तेवढं आहे. स्वप्न बघितलंय ना म्हणजे बरं वाटतं की बाबा पूर्ण करावं, त्याच्या मागे लागतो आपण की मला हे करायचंय. म्हणजे गोल भेटतो ना त्याच्या मागे पळायला आपल्याला. जर लाईफ मध्ये स्वप्न नाही बघत, गोल भेटणार नाही. आणि तुला तुझा गोलच माहित नाही, तू पळणार कशाच्या मागे? तेवढं एक आहे. आणि आता आपल्याला म्हणजे अजून एक विचारायचं, म्हणजे लोकांना तुम्हाला काय सांगायला आवडेल की गुन्हेगारी बद्दल? मला करू नका सांगायला आवडेल की कवा करा, शॉर्टकट मध्ये आपल्याला? मला एकच सांगायचं, जोपर्यंत ना नरड्यापर्यंत येत नाही तोपर्यंत शांत बसा. नरड्यापर्यंत आल्यावर स्वतःच्या दम असेल की स्वतः वैयक्तिक सगळे निस्तरू शकता, घरच्यांना त्रास न होता, तर करा, नाही तर करू नका. लय नाही का मुद्दा म्हणजे आवडला चांगलं की गुन्हेगार आजचा झालेत की जाणार आहात, मम्मी पप्पांना त्रास, आई बहीण भाऊ सगळ्यांना. माझं म्हणणं काय माहिती का भाऊ, कोर्टात आहे ना 24 तास बसावं लागतं. आज पोरगा मोठा झाला, 23 वर्षाचा पोरगा असेल ना तर बाप कमीत कमी 50-55. आणि 50-55च्या बापाला जर आपल्याला कोर्टात येऊन असं 24 तास बसायला लावत असेल, काय फायदा ना? म्हणजे त्या बापाने आपल्याला जन्म देऊन काय फायदा झाला त्याचा? तेवढं आहे की म्हणजे आई बापांना वाईट वाटल्यावर म्हणजे आपला जन्मच वेस्ट आहे. 4 पोरांनी भाई म्हणून स्टोरी टाकणं एवढी मोठी गोष्ट नाहीये, पण त्याच ठिकाणी 4 पोरांनी इन्स्पिरेशन म्हणून स्टोरी टाकू दे ना. म्हणजे आई बापांना प्राऊड वाटन की माझं पोरग कोणाचं तरी इन्स्पिरेशन आहे. आणि अजून एक येते मुद्दा की एक गुन्हेगार जाताना आणि एक रील स्टार जाताना एक चांगला माणूस, दोघांमध्ये फरक आहे की ह्याचा बाप प्राऊड करतो की माझा पोरगा रस्त्याने चाललाय, त्यासोबत 4 जण फोटो काढतात, पण तो जाताना आहे ना तोंडाला मास्क बांधून जाणार, पोलीस वाले, डीबी वाले, हे झालं ते झालं. आज मी रील स्टार आहे, भले मी म्हणजे नाही का आहे माझ्या कष्टाने, मी आज रोडनी चाललो, एखादा साहेब आला माझ्यापाशी, मी घाबरणार आहे का? घाबरणार आपण. त्याच ठिकाणी मी गुन्हेगार असतो तर कुठं पळून कुठं नाही असं झालं असतं ना मला. हवालदाराला पण घाबरायचंय ना तुला. वर्दी बघितली की गायब व्हावं लागतं, विषयच नाही. म्हणजे तुम्हाला आवडेल की नाही की लोकांना आपल्या आता माझं तर एकच सांग नाही की आई वडिलांना आयुष्यात त्रास देऊ नका आणि गुन्हेगारी क्षेत्रात जास्त करून जाऊ नका. आता बघायला गेलं ना 18+ लय म्हणजे त्यांचं काय झालंय की ते मोठा गुन्हा झाला, टेबल जामीन, टेन्शनच नाही, पण कशाला गरजच नाही ना. बरोबर आहे. तर सगळ्यांनी त्या गोष्टीपासून लांब राहावा. प्रेमाबद्दल म्हणजे लोकांना काही सांगा आवडेल, करा किंवा नाही? दम असेल तर करा, तुम्ही दम असेल तर करा, नाही तर करू नका. जर फाशी लावून घ्यायची असेल ना तर अजिबात करू नका. तेवढं आहे, कारण लय लोक आहेत की हात कापून देतात. ते फाशी लावणं, हात कापणं ही इजाडीची लक्षण आहेत, मार्गदर्शित नाहीत. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. प्रेमात धोका भेटला ना रिकवर होतो माणूस, असं नाही की होत 6 महिने वर्षभरात होतो, 2 वर्ष. व्हेंटिलेटरवर लोक जागायला लागली आहेत, तिथं प्रेम आहे. श्वास नेते का ती नाही ना, श्वास आहे ना सोबत, काय गरज आहे मग? निवांत राहा, आई बाप आहेत, आई बापासाठी जग. सांगा की करायचं की नाही. दम असेल तर करू दे ना भाऊ.
सोडून गेली ना हा. तर दुसरी पाठवायचा दम ठेवला बस पाहिजे. बस बस एवढं ऐकलंय. फॉलो करा ह्या गोष्टीला. सोडून गेली म्हणून त्या गोष्टीला धरून नका बसू. ते त्या गोष्टीला धरून बसू पण नका आणि सनम घरात जाऊन तेरी फाशी कसम. लावून पण घेऊ नका. सनम तेरी कसम होऊ नका अजिबात नाही. एकच त्या ते प्रेम कधी होतं माहिती का? लय 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 काळ गेला त्याला. आता कलियुग चालू आहे. कलियुगात काहीच आता नाही कसं भेटत. आहे, सोमवार वेगळा मंगळवार वेगळा, म्हणजे वार बदलल्यासारखे लोक बदल. कपडे बदलल्यासारखे पुरी बॉयफ्रेंड बदलतात. चुप, बिलकुल चुप. हिम्मत कैसे होई तेरी मुंह खोलने की. मग तुम्ही पण गर्लफ्रेंड बदला ना. खुश राहा. लाईफ आहे बाई, परत भेटणार नाही. मम्मी पप्पांबद्दल काय सांगायला? आई बापाला एकच सांगन की बाई कधी ना कधी किती जरी मोठा माणूस झाला ना, किती जरी, तरी एक आहे ना, आई बापाला कधी इग्नोर करू नको. आणि आई बापाला म्हणजे असं कधी दाखवून देऊ नको की आज जे काय ना तुम्ही माझ्यामुळे. कारण जर त्यांनी तुला ही गोष्ट लय आवडली ना, म्हणजे फॅमिली विषय जरा लय सिरियस होतो. हा म्हणजे माझ्यासाठी माझा बाप आहे ना भाऊ, देवापेक्षा पण मोठा. नाही नाही, माझं म्हणजे तोंडातली शब्द होती की माझ्यासाठी माझ्या घरच्यांनी लय वाईट दिवस बघितले, त्याच्याने आपल्याला म्हणजे 100 पेक्षा जास्त म्हणजे चांगले दिवस आणायचे. त्यांचं कसं आहे की तू काहीतरी हो जोपर्यंत आम्ही जिवंत आहे. नाही तेवढं आहे की माझ्या पण घरच्यांसाठी किंवा सगळ्यांच्या घरचे महत्वाचे असतात की आपल्यामुळे जेवढे वाईट दिवस बघितलेत ना, त्याच्याने चांगले दिवस जास्त आपण दाखवू त्यांना दाखवायचे. एवढं स्वप्न आहे आपलं की घरच्यांना चांगले दिवस दाखवायचे ते. मग काय. पण आता एक तुम्ही बोलले ना की मी जर मोठा माणूस झालो किंवा कोणी झालं तर आई बापांना हे नाही दाखवून द्यायचं की माझ्यामुळे तुम्ही, की आपण जेव्हा 20 वर्षापर्यंत व्हायचं ना, ते 20 वर्ष आई बापांनी एवढे कष्ट केलेले असतात आपल्याला, म्हणजे बोलण्यापासून बोलायला शिकवलं आईने, चालायला शिकवलं आईने, खायला शिकवलं आईने, शाळेत टाकली दुनियादारी, म्हणजे आपल्याला मित्रांकडून आई बापांकडून सगळं त्यांनी केलं म्हणून. मग काय. तू दुनियादारी शिकला तो भाग वेगळा, पण जे खायला प्यायला शिकवलं ते तर आई बापाने शिकवलं ना पहिलं तुला. तेवढं आहे. मग त्यांना उद्या जाऊन मी ते हे सांगन, आजकालच्या पोरांचं असं आहे की काय केलं माझ्यासाठी, इव्हन प्रेमात पडले ना की 4 महिन्याच्या पोरीसाठी ते म्हणजे म्हणतो ना की ज्या आई बापाने 20 वर्ष 23 वर्ष काही सांभाळलं असेल त्यांचा विचार नाही करत. त्यांना बी नाही का काही बोलतात. तर 4 महिन्याची पोरगी आणि 23 वर्ष ज्या सोबत आई बाप होते तुला, ज्यांनी दुनिया दाखवली, सगळं केलं तुझ्यासाठी, आज जर तू त्यांना बोलत असशील तर भाऊ तू त्या पोरीला पण नाही ठेवू शकत नीट. उद्या जर 8 महिन्यासाठी दुसरी पोरगी तुझ्या आयुष्यात आली तू तिला पण हाकलून देशील ना. तेवढा आहे. आई बाप एक महत्वाचा मुद्दा आहे आयुष्यामध्ये, लय महत्वाचा आहे तो. म्हणजे दोस्तीबद्दल तुम्हाला सांगायला काय आवडेल की करा किंवा नका करू, काय दोस्तीबद्दल 2 शब्द? भाऊ म्हणजे करायची ना तर कट्टर करायची. तेवढं आहे. नाही तर उद्या असं नको नाही का की एखादी पोरगी आली लाईफ मध्ये, म्हणजे एक म्हणतो ना की दोघात तिसरा सगळं विसरा. एखादी पोरगी येते दोघांमध्ये एक फाटाफाटी होती. पण एक लक्षात ठेवायचं की रात्री 3 वाजता ना कुठं काय झालं ना ती पोरगी नाही ना. तेवढी तर म्हणजे रिअलिटी अख्ख्या भारताला माहिती. तो मित्रच येणार आहे, ती पोरगी नाही येणार. भले ती पोरगी तुला म्हणतीये की मी आहे भाऊ, पण त्यावेळेस ती पण नाही. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे. एकच सांगन नाही का की दोस्ती करताय ना तर कट्टर राहावा, बाकी काय नाही का डोकेदुखी नका देऊ नाही का एकमेकांना. तेवढं तर तुम्ही आपल्या चॅनलला आले, मनापासून धन्यवाद. माझं स्वप्न होतं तुमच्या चॅनलला येणं, म्हणजे नाही का माझा पॉडकास्ट पहिला लाईफ मधला पॉडकास्ट आहे आपला. म्हणजे शेअर करा, लाईक करा, पूर्ण बघा, अजून मित्रांना बी बघायला लावा. भाऊची पण आयडी खाली मेन्शन करतो, तर भाऊचा रॅप वगैरे, भाऊला पण सपोर्ट करा. अजून कोण रील स्टार तुम्हाला हवा असेल तर कमेंट मध्ये त्यांची आयडी, त्यांचं नाव वगैरे टाका, आणि 100% प्रयत्न करणार आम्ही त्यांना आपल्या चॅनलला घेऊन यायचं आणि तुमच्यासाठी घेऊन येणार. तर टाटा, बाय बाय, भेटूया नेक्स्ट टाइम. चलो बाय बाय पब्लिक. फक्त लाईक करा याला, सबस्क्राईब करा भाऊला.